करण्यासाठी मोठं घर किंवा बंगला पाहिजे असं कधीच नाही. जर मनामध्ये जिद्द असेल आणि एकमेकावर खूप प्रेम असेल तर संसार हा कुठंही थाटला जातो. मित्रांनो, त्यासाठी बंगलाच पाहिजे, गाडी पाहिजे किंवा ऐशो आराम सुख पाहिजे कधीच नाही. फक्त दोघांचं एकमेकावर प्रेम असेल ना तर हा संसार कुठंही थाटला जातो. आता जगभरात व्हायरल होत असलेला तो व्हिडिओ जो उड्डाणपुलाच्या थोड्याशा जागेवरती ते लोक तिथं राहतात, संसार करतात. तिथे टी व्ही आहे, कपडे वाळत घालतात, स्वयंपाक एकजण जेवण करतो आहे. मित्रांनो, संसार करण्यासाठी फक्त बंगलाच पाहिजे असं नाही आहे. त्यासाठी एकमेकांचं मन, जीव ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर संसार हा कुठंही थाटला जातो. मग त्यांनी बघा ना किती छान पद्धतीने त्या ठिकाणी एक वरून गाड्या जातात, ते उड्डाणपुलाच्या ती थोडीशी जागा आहे आणि त्या जागेवरती त्यांचा संसार तिथं त्यांनी ठेवला आहे. तिथं ते राहतात. भले त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी जागा नाही आहे, मेहनत तर घ्यावं लागत असेल, परंतु ते मेहनतीने तिथे जातात, राहतात आणि एकमेकांमध्ये जीवही घालतात. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे मित्रांनो. थोडक्यात ह्या व्हिडिओमधून मला असं वाटलं की संसारासाठी बंगला पाहिजे असं नाही आहे. थोड्याशा गरजेच्या वस्तू जरी असल्या आणि एकमेकांना साथ असली तर तो संसार कुठेही होतो आणि तो कसाही सुधारतो. मग त्या उड्डाणपुलाच्या जागेवरून ते कधी येतील आणि कधी घर बांधतील हे सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद वेगळाच होता. कितीतरी घरामध्ये मोठे मोठे बंगले आहेत, कितीतरी मोठे बंगले आहेत, कितीतरी लाख रुपये आहेत, परंतु त्यांच्याकडे सुख नाही आहे. कारण माणूस माणसात नाही आहे, माणसाला वेळ नाही आहे, फोनवर बोलत नाही किंवा समोर येऊन बोलत नाही. 4-6 महिन्यातून एकदा येतो, 15 मिनटं थांबतो, निघून जातो, अशी परिस्थिती. मग त्या ठिकाणी त्या पैशाची किंमत नाही किंवा त्या बंगल्याची सुद्धा किंमत नाही. प्रत्येक वेळेस माणूस आपल्याजवळ पाहिजे. माणूस, नवऱ्याला बायकोची गरज आहे, बायकोला नवऱ्याची गरज आहे, दोघांना एकमेकांची गरज आहे. दोघांनी एकमेकाला जर वेळ दिला तर मग त्या ठिकाणी बंगला, गाडी, पैसा नसला तरी चालतो. फक्त एकमेकांचं प्रेम पाहिजे. हेच मला त्या व्हिडिओमध्ये पटलं आणि मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. थोडक्यात सुखी संसारासाठी बंगला, गाडी किंवा मग पैसा हे पाहिजे असं नाही. ते आपल्या रोजच्या गरजासाठी आपल्याला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा हे तर मूलभूत गरजा आहेतच, परंतु पैसा आपल्याला आपला शौक पूर्ण करतात. बंगला आपल्याला चांगल्या ठिकाणी राहायला देतं, परंतु त्या बंगल्यात पैसा आहे पण माणूस नाही आहे, प्रेम नाही आहे, एकमेकांशी बोलत नाही, तर काय कामाचं. हेच बघा ना, त्या उड्डाणपुलावरती एकदम छानपैकी त्यांनी ते घर बांधलेलं आहे. म्हणजे तिथं जाण्यासाठी जागा नाही, फक्त थोडीशी जागा असते पुलावरती, बघितलं असेल तुम्ही कितीतरी वेळेस. त्या ठिकाणी ते कुटुंब राहतं आहे, एकजण खातो आहे, एकजण कपडे वाळत घालतो आहे, बसलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तो वेगळाच. थोडक्यात कितीतरी लोक आपण बघत असेल, उड्डाणपुलाखाली कोणी कुपीमध्ये राहतं, कोणी कुठं राहतं, पण मग सुखी राहतात. आणि कितीतरी लोक मोठ्या मोठ्या गाड्याने जातात, परंतु